नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल तुम्ही। 10वी झालेली आहे, 10वीला छान असं पर्सेंटेज मिळवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेचा सध्या भाग सुरू आहे, ज्यामध्ये पहिला जो राऊंड होता तो आता 3 जूनला संपत आहे, म्हणजे आज संपत आहे। आणि 4 आणि 5 जूनच्या दरम्यान काही महाविद्यालयीन स्तरावर रिकाम्या जागांची पडताळणी करणं, त्यांची ती माहिती प्रदर्शित करणं वगैरे ह्या सगळ्या प्रोसेस सुरू राहतील। 6 जून पासून एका महत्त्वाच्या प्रोसेसला सुरुवात होत आहे, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे जे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत ॲडमिशन फॉर्म भरलाच नव्हता, ऑनलाईन फॉर्म भरला नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पसंतीचे महाविद्यालय निवडता आले नाहीत किंवा त्याची माहिती नव्हती, आपल्याला आपण जी काही महाविद्यालयांची यादी सबमिट केलेली आहे त्यामध्ये आपल्याला काही बदल करायचा आहे, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला घ्यायची आहे। पण त्याआधी तुम्ही जर या प्रक्रियेचा भाग असाल तर तुम्ही नेमकं कोणत्या राऊंडवर तुम्हाला अडचण आलेली आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही कोणतं महाविद्यालय निवडलं आहे आणि तुमची ॲडमिशन प्रक्रिया कंप्लीट झाली का, येस किंवा नो मला टाईप करून कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला या व्हिडिओची किती गरज आहे। आणि अशाच व्हिडिओची तुम्हाला गरज असेल का पुढच्या प्रक्रियेसंदर्भात मला समजेल, मला कमेंटमध्ये एकदा येस किंवा नो टाईप करायला विसरू नका। बघा, आपली ही ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची, ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे आणि कुठेही महागडे क्लासेस वगैरे जर त्यांनी लावलेले नसतील, घरी बसल्या बसल्या जर त्यांना अभ्यास करायचा असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज मी तुम्हाला सांगतो। बघा, आपल्या अनअकॅडमी तर्फे तुम्ही नीटची तयारी करत असाल, JEE ची तयारी करत असाल, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा बॅचेस आहेत जसं की SRJ, निंबस असेल, नेक्सस असेल, म्हणजे इथं या ठिकाणी PJ सर असतील, धैर्या मॅम असतील, सी पाहुजा मॅम जे की नीटमध्ये बायोलॉजी शिकवतात, अशा स्टार धुरंधर फॅकल्टीजकडनं तुम्हाला असे काही स्टार कोर्सेस अनअकॅडमी ॲपवर अवेलेबल आहेत, अगदी 4,500 5,000 सारख्या नाममात्र शुल्कामध्ये। मात्र हे स्कॉलरशिप तुम्हाला भेटेल ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक इन्व्हाइट कोड वापरायचा आहे, RKG नावाचा, ठीक आहे। RKG असा एक इन्व्हाइट कोड वापरायचा आणि हजारो रुपये फीस असलेला कोर्स तुम्हाला काही है ना 4,999 असेल, 4,500 रुपये असेल, अशा नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला मिळेल। हे सगळं तुम्हाला सबमिट करायचंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर CETची तयारी करत असाल, 12वीला असाल तर 1 रुपयामध्ये शौर्य बॅच असेल, किंवा अगदी 10वी असाल तुम्ही तर शुभारंभ 1 रुपयामध्ये 40 दिवसाचा क्रॅश कोर्स, अशा खूप सोप्या साध्या बॅचेस आपण तुमच्या साधारण विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत। आणि जे विद्यार्थी CETची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण स्वराज्य ही बॅच घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये 11वीला CET साठीचा महत्त्वाचा असलेला संपूर्ण बोर्डाचा सिलेबस आपण या बॅचेसमध्ये कव्हर करतो। आणि नुकतीच आपण हा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आपली 12वी सुद्धा सुरू होणार आहे। ही सूचना होती ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया झालेली आहे त्यांच्यासाठी। आता ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया झालेली नाही आणि त्यांना आता कॉलेजेस फॉर्म एडिट करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आता सूचना उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये जर तुम्हाला बघा ॲडमिशन शेड्यूलमध्ये जा, ॲडमिशन शेड्यूलमध्ये गेल्यानंतर आपण ज्यावेळेस कॅप राऊंड 1चा विचार कराल त्यावेळेस तुमच्या या ठिकाणी लक्षात आला असेल की हा जो काही आजपर्यंत नेमकं काय झालेलं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज वाटप केलेलं असणार आहे का नाही, त्यांना त्याची सहमती भेटलेली आहे, तिथं तुमची ॲडमिशन प्रक्रिया कंप्लीट करायची कागदपत्र पडताळणीसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर TC मिळालेलं नसेल किंवा तुम्हाला जर तुमचे मार्क मेमो, पण मला वाटतं आता मार्क मेमो कॉलेजमध्ये आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी काहीही अडचण भासणार नाही। कारण बोर्डानं असं सर्क्युलर काढलं होतं की जर ओरिजिनल कागदपत्र मिळाले नसतील तर त्याचं तुम्हाला काही फॉर्मॅट लिहून द्या महाविद्यालयाला की मी या दिवशी उपलब्ध करून देईल, तेवढ्या अटीवर सुद्धा तुमचं ॲडमिशन पूर्ण करण्याचं काम महाविद्यालय करतं। त्यामुळे तुमच्याकडे कोणतं कागदपत्र नाही, तुमचं डॉक्युमेंट नाही, डोमासाईल नाही, रहिवास किंवा कास्ट सर्टिफिकेट नाही, काही जरी असेल व्हॅलिडिटी वगैरे, तर या सगळ्यासाठी कॉलेज तुम्हाला ठराविक मुदत देते, तसं नियमात आहे। त्यामुळे जर तुम्हाला तशी काय अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता, विचारू शकता, ठीक आहे। बघा, शुल्क भरणं वगैरे या सगळ्या जागांची माहिती, विद्यार्थ्यांच्या जे काय महाविद्यालय लॉग इनवर प्रवेशाची पुष्टी असेल, नकार असेल, प्रवेश रद्द, या सगळ्या गोष्टीची माहिती या कॉलेजमध्ये तुम्हाला सगळं म्हणजे 3 जून पर्यंत ही सगळी प्रोसेस कंप्लीट होणार आहे, थोडक्यात आज रात्रीपर्यंत, संध्याकाळी 6 पर्यंत, ठीक आहे। बरं, ह्याच्यामध्ये प्रोसेस काय आहे
तर पात्र विद्यार्थ्यांना कॉलेज संपर्क करेल, त्यापेक्षा आपण स्वतःच तिथं जाणं महत्वाचं आहे. ठीक आहे, कोट्याअंतर्गत प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची निवड असेल, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आहेच. पण आता आपल्याला काय पाहिजे, तर पुढचा प्रार हा 5व्या नंबर पासून जो स्लॉट दिलेला आहे ना, ती आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो मध्ये काय बघा, 4 जून म्हणजे उद्याच्याला काय होणार, तर कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज, त्याच्यामध्ये जागा प्रदर्शित करणं, रिक्त जागांची माहिती घेणं वगैरे वगैरे, हा जो काही कॉलम आहे, उद्याचा दिवस आहे तो आपण कॉलेजसाठी दिलेला आहे. डेटा प्रोसेस आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करणं, हे 5 जून ला सुरुवात होणार आहे डेटा प्रोसेसची, म्हणजे त्याच्या आहे ना जी काही माहिती संकलन वगैरे सगळ्या गोष्टी संदर्भात. आणि 5 जून रोजी हे सायंकाळी 6 वाजता दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. लक्षात राहू द्या, परवा म्हणजे 5 जूनला सायंकाळी 6 वाजता. आणि रिक्त जागा प्रदर्शित करण्याचा जो काही टाइम असणार आहे तो 6 जूनला सकाळी 11 वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. आणि या वेळेनुसार तुमच्या म्हणजे 6 जूनला सुद्धा तुम्हाला या दिवशी जे काही नवीन जागा भरायच्या आहेत, नवीन काही कॉलेजेस निवडायचे आहेत, नवीन अपडेट द्यायचे आहे, हे सगळं तुम्हाला परत एकदा संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बिलकुल घाबरू नका. तुम्ही जे काही कॉलेजेस निवडले आहेत, पहिली जी काही लिस्ट लागलेली आहे त्याचा तुम्ही अंदाज घेऊन तुम्हाला आता कॉलेजेसमध्ये काय चेंज करायला पाहिजे, त्यांच्या अनुक्रमामध्ये काय चेंज करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची संधी तुम्हाला परत एकदा भेटणार आहे. कसल्याही प्रकारे ऍडमिशन संदर्भात काळजी करण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. आणि म्हणून जरी तुम्हाला हव्या तशा कॉलेजला ऍडमिशन भेटलं नाहीच तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना पण घाबरण्याची गरज नाही, कारण अनअकॅडमी तुमच्यासाठी अतिशय माफक दरामध्ये काही कोर्सेस घेऊन आलेले आहे. अगदी या माफक दरामध्ये घर बसल्या तुमचा अभ्यास होणार आहे. बिलकुल घाबरू नका, अनअकॅडमी टीम तुमच्या सोबत आहे. आणि 6 जूनला जे काय आपल्याला परत एकदा मग ते फॉर्म कसे भरायचे, कॉलेजची यादी, क्रम त्याचा अल्टर चेंज कसा करायचा वगैरे, या सगळ्या गोष्टी संदर्भातली माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओची आवश्यकता असेल का, मला एकदा कमेंट मध्ये यस नो टाईप करून सांगा. मी तुम्हाला त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या या अनअकॅडमी महाराष्ट्र 19 आणि या अनअकॅडमी महाराष्ट्र क्लास 11 या चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे, भेटूयात बाळांनो पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणत्या प्रोसेसवर तुमचं ऍडमिशन कंप्लीट झालंय, यस नो मला टाईप करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. प्रशांत सर बोलोगे, टीचर सर बोलोगे? प्रशांत सर.